नमस्कार, माझं नाव चारुता सहस्रबुद्धे आणि तुमचं माझ्या स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाम बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम बघणार आहोत. इन द लास्ट व्हिडिओ वी सॉ नाउन. नाउ टुडे वी आर गोइंग टू सी प्रनाउन्स. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. नीट लक्ष देऊन बघा. सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? तर जेव्हा आपल्याला एखादं नाम लिहिलेलं असतं आणि पुन्हा 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 आपल्याला ते नाम म्हणायचं नसतं, परत परत तेच तेच आपल्याला म्हणायचं नसतं, त्यावेळेस आपण एक सर्वनाम वापरतो जे त्या नामाच्या ऐवजी वापरलेलं असतं. ऐवजी. टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ द नाउन वी यूज अ प्रोनाउन टू रिप्लेस द नाउन. हे लक्षात आहे सगळ्यांच्या? रिमेंबर all of you what is pronoun? The word which is used to replace the noun to avoid the repetition. Now let's see some pronouns in Marathi. मराठी मधली काही आपण सर्वनाम बघूया. पहिल्यांदा बघणार आहोत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण वाक्यरचना बघितली तेव्हा आपण कर्ता, द सब्जेक्ट इन द सेंटेन्स बघितला होता. आता आपण कर्त्याला जेव्हा एखाद्या सर्वनामानी कर्त्याच्या जागी जेव्हा नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरलं जातं तेव्हा कोणतं सर्वनाम वापरायचं हे आपण आता बघूया. इन इंग्लिश वी हॅव सीन फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर अँड प्लुरल. व्हॉट इज फर्स्ट पर्सन? आय एम द फर्स्ट पर्सन. व्हेन आय एम टॉकिंग टू द सेकंड पर्सन इट्स सेकंड पर्सन, अँड व्हेन we are talking about the third person, it's third person. Okay, when I'm talking only about myself, singular, first person singular, but when I'm saying we, I'm included and the other people with me is we, that is first person plural. And what is second person when I'm talking to you? So you are second person. So if I am talking, only one person is watching the video, so it will be only you, but there are many, so it will be you all. आणि third person is he. जर तो पुल्लिंगी असेल, if it is a masculine, so it will be he. If it's a feminine, it will be she, and if it is neuter gender, it will be it. Third person. And they will be third person plural. The same thing is there in Marathi also. First person, second person, third person म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. ठीक आहे. आणि आता सिंग्युलर प्लुरल पण. सिंग्युलर इज एकवचन, प्लुरल इज अनेकवचन. सो फर्स्ट पर्सन सिंग्युलर, प्रथम पुरुष एकवचन, फर्स्ट पर्सन प्लुरल, प्रथम पुरुष अनेकवचन. ठीक आहे. एवढं कॉम्प्लिकेट मी फक्त तुम्हाला एक माहिती देते आहे. तुम्हाला हे कॉम्प्लिकेटेड वाटेल या शब्दांमुळे, पण ते एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि तुमचं हिंदी तुम्हाला आहेच आहे कंपल्सरी, तर त्यामध्ये हे सगळं असतंच. तर आता आपण सर्वनामं बघूया मराठीमधली. वरती लिहिलेलं आहे प्रथम पुरुष एकवचनी, प्रथम पुरुष अनेकवचन. सो मी म्हणजेच आय, तू म्हणजे यू पण सिंग्युलर. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि न्यूटर जेंडर इट म्हणजे ते. आता आपण अनेकवचन बघूया. प्रथम पुरुष अनेकवचन. आम्ही म्हणजे वी, तुम्ही म्हणजे यू ऑल, आणि मराठीमध्ये तुम्ही हा शब्द आदरार्थी बहुवचन म्हणून सुद्धा वापरला जातो. म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये हे नाही आहे. आपण आपल्यापेक्षा मोठा माणूस असला, प्रोफेसर असला, तुमचा शिक्षक असले किंवा कुणी अनोळखी माणूस असेल, स्ट्रेंजर, तरी देखील त्यांना आपण यूच म्हणतो.
तसं मराठीत होत नाही. अनोळखी लोकांना आपण तुम्ही म्हणतो. अनोळखी लोक असतील किंवा तुमचे शिक्षक असतील, टीचर्स असतील, त्यांना आपण तुम्ही म्हणतो. हां, सो आदरार्थी बहुवचन म्हणजे when we give a respect to someone or when we are talking to a stranger, we directly can't go and say तू. आपण तुम्ही म्हणतो. तुम्ही. आणि masculine plural third person is ते. फेमिनिन प्लुरल त्या, जोडाक्षर आहे. आणि न्यूटर प्लुरल ती. न्यूटर प्लुरल ती. आता ह्याच्यामध्ये ना काही काही वेळेस आता हे मी तुम्हाला सांगितलं, पण काही काही वेळेस काय होतं ना, काही काही नियम थोडेसे बदलतात. सी, भाषा आणि शास्त्र आणि विज्ञान, लँग्वेज अँड द सायन्स, देर इज अ डिफरन्स. When we say the rule of the science is when I'm holding a ball in my hand and if I leave it, it is going to fall down on earth. If I leave it, it is going to fall down because of the gravity, because of the gravitational force of the earth. एक विज्ञानाचा एक नियम म्हणजे आपण जर का हातामध्ये मी एक चेंडू धरलाय आणि मी तो सोडला तर तो खालीच जाणार आहे, कारण पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण आहे. पृथ्वी म्हणजे अर्थ, पृथ्वी म्हणजे अर्थ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यामुळे ते खालीच जाणार आहे. हो की नाही? हा विज्ञानाचा नियम आहे, हा बदलत नाही. हो की नाही? पण भाषा ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये नियम असतात, पण ते प्रत्येक वेळेस 100% असा म्हणजे असाच नियम नाही. काही वेळेस त्यामध्ये काही बदल होत असतात. तर ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हां, हे थोडंसं कधी कधी असं डायसी असू शकतं. हे लक्षात ठेवायचं. हे मी कुठल्याही सगळ्याच टॉपिकसाठी सांगते आहे. हां, परत बोलीभाषा आणि लेखी भाषा, लिखित भाषा वेगळी असते. स्पोकन लँग्वेज इज डिफरंट अँड व्हॉट वी राईट इज डिफरंट. एव्हरीवेअर इट इज इन एव्हरी लँग्वेज. हां, तर आपण जे आता बघितली ही सगळी कर्त्याच्या ऐवजी म्हणजे नामाच्या ऐवजी वापरली जाणारी सर्वनामं होती. ठीक आहे? कर्त्याऐवजी वापरली जाणारी सर्व ही आता जी बघितलेली सर्वनामं ही सगळी कर्त्याच्या ऐवजी वापरली जाणारी अशी ही सगळी सर्वनामं होती. सब्जेक्ट प्रनाउन, द प्रनाउन विच रिप्लेसेस द सब्जेक्ट इन द सेंटेन्स. ठीक आहे? आता आपण काही उदाहरणं बघूया. मी हा मीच असतो. आय, देर इज नो, त्याच्यात वेगळं असं काही असू शकत नाही. फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन तू असतं. थर्ड पर्सन जर एखाद्या मुलाचं नाव असेल किंवा मुलगा असाच शब्द असेल तर त्याला काय होणार? त्याला सर्वनाम कोणतं वापरणार आपण? तो. तो. मुलगी असेल तर ती. म्हणजे अथर्व आंबा खातो. आता अथर्व काढून टाका आणि त्याच्याऐवजी सर्वनाम लिहायचं आहे. तो आंबा खातो. अनुष्का आंबा खाते. ती आंबा खाते. आपण फक्त कर्ता जो आहे वाक्यातला सब्जेक्ट आहे तो काढतोय आणि तिथे फक्त सर्वनाम घालतोय. मी आणि माझे मित्र आम्ही आंबे खातो. मी आणि माझे मित्र आंबे खातो. मी आणि माझे मित्र म्हणजे मी पण आहे त्याच्यामध्ये. हो की नाही? म्हणजे आम्ही. आम्ही, वी.
आणि तुझे मित्र आंबे खाता, म्हणजे यू ऑल. तू आणि तुझे मित्र म्हणजे प्लुरल झालं ना. किंवा आजोबा तुम्ही आंबे खाता, किंवा आजोबा तुम्ही आंबा खा. मी सांगते आजोबांना की तुम्ही आंबा खा. आता आजोबा म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, म्हणजे मी त्यांना तुम्ही म्हणणार, आदरार्थी बहुवचन. तो आणि त्याचे मित्र आंबे खातात. तो आणि त्याचे मित्र आंबे खातात. तो आणि त्याचे मित्र वी हॅव टू रिप्लेस. सो दे म्हणजे काय, तो म्हणजे प्लुरल आहे ना, तो म्हणजे वी हॅव टू रिप्लेस. तो म्हणजे मास्क्युलिन प्लुरल, तो आणि त्याचे मित्र. सो ते आंबे खातात. ती आणि तिच्या मैत्रिणी आंबे खातात. रिप्लेस विथ वन pronoun, फेमिनिन प्लुरल. स्त्रीलिंगी अनेकवचन, स्त्रीलिंगी बहुवचन, अनेकवचन बहुवचन काही म्हणलं तरी चालतं. स्त्रीलिंगी बहुवचन त्या आंबे खातात. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांच्या. अशा पद्धतीने आपण कर्त्याच्या ऐवजी एक सर्वनाम वापरू शकतो. आता ही सगळी सर्वनामं याच पद्धतीने तुम्ही तुमच्या स्मार्ट मराठीच्या वहीमध्ये लिहून घ्या. आता मी तुम्हाला काही वाक्य देणार आहे, तर त्याच्यातला जो कर्ता आहे, जो सब्जेक्ट आहे, त्याच्याऐवजी तुम्ही हे सर्वनाम लिहिणार आहात जे आपण कर्त्याला रिप्लेस करण्यासाठी कर्त्याच्या ऐवजी वापरतो. द pronoun which we are going to replace the subject. प्रणव अभ्यास करतो. प्रणाली आणि तिच्या मैत्रिणी डबा खातात. माझे आई बाबा कामाला जातात. माझी बहीण अभ्यास करते. आता ज्या शब्दांना अधोरेखित केलेलं होतं, अधोरेखित म्हणजे त्याच्या खाली रेघ मारलेली होती. द वर्ड विच वर अंडरलाइंड, द वर्ड्स विच वर अंडरलाइंड इन दॅट एक्सरसाइज, यू आर गोइंग टू रिप्लेस इट विथ वन प्रोनाउन. ज्या शब्दांना शब्दांखाली रेघ मारलेली होती त्या शब्दांच्या ऐवजी तुम्ही आता एक सर्वनाम लिहिणार आहात. ठीक आहे, आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे विशेषणाबद्दल. विशेषण हा मोठा विषय आहे. इट्स अ बिग टॉपिक, बिग टॉपिक and it's a very important topic also. So please pay attention and watch the video very carefully from start to end. धन्यवाद.